मी मुनाफ मुमताज शेख बोलतोय. वडोबद्दल घेते आमची जागा आहे आणि ते जागा आता आजपासून नाही 1860 पासून आहे. सनद आहे आमच्याकडे याची. आणि सण असताना आम्हाला नाकारक आणि विनाकारक हे लोक आम्हाला त्रास देतात. ज्यांनी जे पण लोक इकडे शेजारचे आमच्या जाती आहे, आमचा काय रक्ताचा नाता नाही आहे ना आमचा काय घेणं देणं आहे त्याच्याशी. पहिल्यापासून आम्हाला मार्ग आमचे वडील जे पण चुलते येत होते त्यांना मारहाण करून ते दमदाटी करत होते. त्यामुळे ते जास्त इथं राहत नव्हते आणि त्यानंतर आम्ही यायला लागलो तर आम्हाला पण तेच करायला लागले. त्यामुळे आम्ही सहकार्य करता प्रफुल्ल शिले यांच्याशी मदत मागितली. त्यांचा आमचा काही संबंध नाही, जागेचाही संबंध नाही आहे. आम्ही 1860 पासून सनद आहे आणि आमच्या परंपरापासून वंशावळ सगळं आमच्या इथं आजोबा पंजोबा सगळ्यांचं नाव जागेवर आहे. आम्ही आजपर्यंत त्याला हे करतोय, आता राबतोय. इथं आता कोणी करणारा नाही आहे, आम्हीच करतोय खेती आणि आम्हीच शेती करतो आणि आमच्याच आहे सगळं ह्याच्यावर आणि दुसरं कोणी नाही आहे. आणि जे पण आजपर्यंत जितके पण निकाल झाले ते आमचेच कडून लागलेले, ते आमच्यातर्फे लागले, आमच्याकडे ह्याच्यात लागलेले तर. आणि जे पण करणारे आणि आमचं जे करता इथं राहणारे शेजारचे त्याचा काही संबंध नाही आहे. ते विनाकारण आम्हाला त्रास देऊन आम्हाला इथं यायचं नाही, मारताड करतात, सगळं आम्हाला हाकलून देतात इथं. आणि यांचा काय आमचा संबंध पण नाही, काहीच नाही, तरी पण आम्हाला इथं बोलतं यायचं नाही. आम्ही कंप्लेंट केले, त्यांनी 3-4 जागा हरल्यानंतर पण त्यांना आम्हाला हे बोलतात का इथं तुमचा काय संबंध नाही, तुम्ही येता कशाला, आम्ही जाणार कुठं. आम्ही सहकार्यासाठी प्रफुल्ल शिळे यांचं हे घेतलं, सहकार्य घेतलं, त्यांचा आमचा काही संबंध नाहीये. त्याने मार्गदर्शन केलं, बाकी त्यांचं हे जे जागेची काय संबंध नाहीये ना आमचाही संबंध नाहीये, त्यांचं घेणं देणं नाहीये जागेशी. आणि जे पण आहे ते 7 वावर सगळं आजपर्यंत आज आमच्याच वंशावळ परंपराने ह्याच्यावर नाव सगळं आहे, नमूद आहे. 7 वाऱ्यावर पण आमचंच नाव आहे, खाते हे आम्हीच वापरतो शेती. आणि आमच्याकडे कुणीच नाही, आमच्याशिवाय कुणीच नाही. आम्ही वंशावळ आणि हे जे ट्रस्ट आहे ते ट्रस्ट पण आमचं वंशावळ हे आमचं पारंपरिक आणि सार्वजनिक आहे. आमच्या म्हणजे आमच्या ह्याचंच आहे, घरातलंच आहे, बाहेरचं कुणी नाही आहे. त्यामुळे आम्हाला विनाकारण त्रास देतोय आणि आमच्या शेतीमुळे आम्हाला त्रास होतोय. त्याकडे सहकार्यासाठी आम्ही ज्यांची मदत मागेली त्यांनाच विनाकारण ते त्रास देऊन बदनाम करत आहे. आणि प्रफुल्ल शिळे यांचा काही संबंध नाहीये, ते चांगले माणूस आहे आणि ते चांगल्यासाठी आमचं सहकार्य करतात. आणि त्यासाठी आम्हाला एक गरीब म्हणून मदत केली त्यांनी. आमचे वडील चुलते यांना मारहाण केली होती, यांनी कंप्लेंट यांच्या नावाने. अगोदर यांचे आजोबा यांच्या वडिलांच्या नावाने कंप्लेंट आहे, पहिले पण कंप्लेंट आहे यांच्या नावाने शिक्रापूरमध्ये. त्यानंतर जितके पण केस केले त्यांनी आमच्यावर, ते सगळे त्यांचं नावच नाही, त्यांचा संबंधच नाही, रक्ताचा काय कसलाच नात्याचा संबंध नाही आमचा, वंशावळमध्ये नाव नाहीये. आणि 1860 पासून आतापर्यंत त्यांचं एकाचं नाव आमच्या ह्याच्यावर नाहीये, त्यांचा पेपरामध्ये नाहीये, 7 वाऱ्यावर नाहीये, त्यांचा आमचा काय संबंध नाहीये. विनाकारण एक जात घेऊन त्यांनी गेले, एक धर्म आपला एक मुस्लिम धर्म म्हणून त्यांनी भेदभाव केला. म्हणजे ते त्यांचा समाज असं एका मुस्लिम धर्म म्हणजे आम्ही बंधुकी भावुकी असं काही नाहीये. त्यांचा आमचा काही संबंध नाहीये, नातं वेगळे, त्यांचं घेणं देणं पण नाहीये. आणि काय कार्यामुळे इलेक्शनमुळे काय मुळे त्यांना बदनामी करत आहे प्रफुल्ल शिलेचं, ते चुकीचे आहे. आणि त्यांचा काय संबंध नाही आमच्याशी. सहकार्य केले ते सगळ्यांना करतात, आम्हाला पण केले, त्यांचा आमचा काही संबंध नाहीये. हे जागे असं माणुसकी म्हणून त्यांनी आम्हाला सहकार्य केले, बाकी काय घेणं देणं नाही जागेशी. आज पण आमचं वहिवाट आहे याच्यावर. त्यांचं जे पण झालं असेल ते संपलं विषय, कोर्टामध्ये आमचा विषय संपलेला आहे, सगळा फेटाळले त्यांना, त्यांचं पण फेटाळले गेलेले. त्यांनी जितके बी हे केले सगळ्या कोर्टाने त्यांना फेटाळलेले त्यांचे. आज पण जे पण झाले ते आम्ही प्रफुल्ल शिवलेचं जे बी बदनामी झाली, मी त्यांना माफी मागतो. त्यांना आमच्यामुळे त्यांना त्रास झाला, पण त्यांचा आमचा काही संबंध नाहीये. बस इतकंच बोलायचं मला. आणि हे ज्यांनी पण हे करून करतात हे सगळं पळापळी, त्यांच्या नावावर बघा आज मी जागेवर उभं राहिलंय, ते कुठं आहे का इथं? पेपरावर नाव आहे माझ्या, आमच्या फॅमिलीचं आहे, त्यांचं आहे का कुठं? विनाकारक ते सगळ्यांना त्रास देत, आजपासून त्रास देत नाहीत आम्हाला. ते वहिवाट आमची आहे तर त्यांचा काय संबंध आहे? एक जात आहे म्हणून ते आमचे नातेवाईक झाले का? जातीमुळे का मुस्लिम आहे म्हणून ते आमचे जातीवाईक झाले, भाईबंदी झाले का? त्यांना मला रक्ताचा नाता वंशावळ आणा, त्यानंतर करा. सगळ्याकडून त्यांनी हरले केस, सगळे जिथून तिथून त्यांना संपवले, सगळं संपले. ते आमचा काय संबंध नाहीये शिवलेशी. ते चांगले माणूस आहे, ते आम्हाला सहकार्य केलं, त्याचा आभार.
आणि ते जे पण केलं आजपर्यंत केलंय, आता तर आमचं सहकार्य करत नाही, ते ह्यांच्यामुळे करत नाही का बदनामीमुळे, पण आम्ही आमचं उभं राहिलोय आणि त्यांनी जे आज आतापर्यंत जे पण केलं आम्हाला सहकार्य, त्यांचा आभार आहे. आणि ते जे पण थांबले इलेक्शन मध्ये त्यांचं ते चांगले विजय हो, तर चांगला आमचा आशीर्वाद आहे, आमच्या घरवाल्याचा, आमच्या फॅमिलीचा आणि सगळ्या कुटुंबाचा त्यांना हे का पाठिंबा आहे का ते जिंकून येईल का. आम्ही त्यांनी कुणाचं वाईट केलं नाही, आमचं पण वाईट होणार नाही आणि त्यांचं पण वाईट होणार नाही. जे मध्ये रगडते ते असं रगडणार. बस, धन्यवाद.